तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी संकेत गोडके. तर आज आपण निघालो रायगडला. सकाळचे वाजलेत 5. आमचा प्लॅन तर झाला होता की सकाळी 3 वाजता निघायचं म्हणून, पण तुम्हाला माहिती नाही का मित्रांचं कसं असतं. 3 म्हणले की 3 बघत बघत 5 वाजले. आता 5 वाजता निघलो. तर लेट व्हायचं कारण म्हणजे मीच आहे, कारण मलाच लेट झाला होता. कारण आमचं ठरलं नव्हतं की कोण कोणासोबत जाणार आहे म्हणून. आम्ही टोटल 10 जण होतो म्हणून 5 गाड्या निघल्या होत्या. अचानकच एखाद्या मित्राला वाढवलं, त्याच्यामुळं आम्ही झालो टोटल 11 जण आणि गाड्या झाल्या 5. त्याच्यामुळं एक ॲडजस्ट होत नव्हतं. मग एका गाडीवर आम्ही ट्रिपशी गेलो. खूप दिवसांनी असा हिरवागार परिसर बघून मन आनंदी झालं. लय दिवस झालं होतं. याच्या अगोदर पण आलो होतो मी ताम्हिणी घाटामध्ये, पण त्यावेळेस उन्हाळा होता. सगळी झाडं वगैरे अशी सुकलेली होती. एकदम असं ओसाड दिसत होतं. आता 2-3 पाऊस झाले, त्याच्यामुळं चांगली ग्रीनरी आली. त्याच्यामुळे सुंदर वाटतं आणि सकाळचा निसर्ग बघण्यामध्ये वेगळीच मजा असते. कसं वाटलं ताम्हिणी घाटाचं सौंदर्य? तर घाट खाली उतरून आम्ही आता महाडच्या दिशेने वळू. मगाशी मोबाईल मित्रांकडे होता, त्याच्यामुळं शूट नाही केला. ते माणसं ते तिथे दिसणार का? तिथं मग हे कोणाचं राज्य होतं? व्हिडिओच्या नादात माझं नरसाला पडतं काही.
टॉपला वाटतं आपण जाऊ. फिलिंग दाखवत आहे पण जीवाचं नाही सांगू शकत. हे आबा ये ना जरा 5 मिनिट बसू. तुला मी टाकतील हे बघा माझा भाऊ माझ्या पहिलं बसला दगडून म्हणशील. टाकणारच मी सोडतो काय. हे भरभुरी लास्टला राहिलं ना. एक टावरा साडकली. मस्त सुंदर व्ह्यू आहे पण दम खूप लागतोय. हे बघा ना जरा. पोरं आपली वर गेला असते. हा हा पुढे गेले. आताशी तर आपला अर्धा झालाय, अजून अर्धा बाकी आहे. नाही बरोबर आहे, पुढंच आहे. हे गँग कसं वाटतंय? हे स्टार्टिंग इथनं केलेली. खरं ना इथून चढत इथं पण झालो. बुरबुरे चल. बुरबुरीची गाडी बंद पडली आता. लिंबू सरबत जिरलं. चल लवकर. चला झालं बाबा, थोडं राहिलंय. मुलीची मोठी मुलगी सुद्धा किती फायनली रायगडचं दर्शन झालेलं आहे. हा चांगल्या प्रकारे हो बादशाह. कसा आला असेल बादशाह खालून वरी किती दिवसात आला असेल बादशाला हो ब्लॉगर बघायचीच गरज नाही. मेरा दोस्त मिल गया है ब्लॉगर. अरे बारक बरं तुमच्या बरं आलं रे. हे ते बारक बरं आलं तुमच्या बरोबर. दमलं का नाही? दमते कसं बसलो तर नव्हतं. स्टॅमिना आहे म्हणून भावाची. तुम्ही किती वेळा स्टॉप घेतलाय? अरे मला स्टार्टिंगला तर व्हायना झालं होतं चालायचं. काय सांगायचं? 3 वेळेस का? मला स्टार्टिंगला होतच नव्हतं चाललं. 3 वेळेस बसलो बाल अरे बुरबुरे काय करतोय, तुला काय सांगायचं काय नाही. अरे असं म्हणजे असं येत होतं त्याला म्हणलं चरबीचा फायदा काय तर. अरे लय असं ते आपली मोठी म्हैस असते बघ गावाकडची, ते असं दिशेला मला म्हणत ते बघ एकदम पूर्ण चाललं मुरा म्हशी सारखं. हा काय मागचा
का कुठेही फिरवायचं येडायगत काही काही दिसना झाले ते प्रायव्हेट ग्लास लावले त्याच्यावर. तू जाऊ तोंडासमोर महाराजांची समाधी. पूर्ण पाहिजे